सर्वांना, मी मेघना काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मधला पुढील भाग, कॉन्ग्रुअन्स ऑफ सेगमेंट्स। आता सेगमेंट्स कशाला म्हणायचं? आपल्याला माहिती आहे की एक जी रेषा असते, दोन्ही बाजूनी अखंड वाढणारी जी रेषा असते तिचा एक तुकडा म्हणजे रेषाखंड। लाइन सेगमेंट इज द पीस ऑफ लाइन। आता या सेगमेंट्सला आपण कॉन्ग्रुअंट केव्हा म्हणायचं, एकरूप केव्हा म्हणायचं? आता इथे मी काही कट्स केलेले आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की हा एक कट मी या दुसऱ्या कटवर प्लेस करते, त्यावेळेला तो तंतोतंत त्यावर जुळतो। One paper cut exactly coincides with the other one. आता इथे आपण बघूया, ही पण लाइन सेगमेंट आपण घेतली आहे, ह्या पण सेगमेंट्सचे दोन पेपर कट घेतले, तर तुमच्या लक्षात येईल की हा पेपर कट मी यावर प्लेस करते त्यावेळी तो एक्झॅक्टली कोइन्साइड होतो। आता हा एक्झॅक्टली कोइन्साइड का बरं होत असेल? तुम्हाला माहिती आहे, आपण कुठलाही सेगमेंट काढताना त्याची लांबी मोजून तो लाइन सेगमेंट काढतो। आता इथे असेच दोन लाइन सेगमेंट्स मी घेतलेले आहे। याचं माप आहे, याची लेंथ आहे 9 सेंटीमीटर आणि हा दुसरा घेतला, हा पण मोजूया आपण। इट इज ऑल्सो 9 सेंटीमीटर, म्हणजे दोन्हीही या सेगमेंटची लेंथ जी आहे ती 9 सेंटीमीटर आहे। म्हणजेच यांना मी एकमेकांवर प्लेस केलं तर हे एक्झॅक्टली कोइन्साइड होत आहे, कारण आपण बघितलं की दोघांचीही जी लांबी आहे ती सारखी आहे। आता याला आपण नाव देऊया। सपोज दिस वन इज segment PQ and this one is segment AB. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ज्या वेळेला मी या सेगमेंट्सला नाव दिलं आहे, म्हणजेच ही सेगमेंटचा हा एक एंड पॉइंट आहे आणि हा दुसरा एंड पॉइंट आहे, मीन्स पॉइंट P आणि पॉइंट Q हे या सेगमेंटचे एंड पॉइंट्स आहे। तसेच पॉइंट A and पॉइंट B आर द एंड पॉइंट्स ऑफ दिस सेगमेंट। यावरून आपल्याला या सेगमेंटचं नाव लिहिता येईल। इथे आपल्याला लक्षात येईल ही पहिली सेगमेंट आहे सेगमेंट PQ and सेगमेंट दुसरी सेगमेंट आहे सेगमेंट AB। आता आपल्याला लक्षात येते की ज्या वेळेला मी ही सेगमेंट या सेगमेंटवर प्लेस करते, म्हणजेच याचा जो एंड पॉइंट आहे हा एंड पॉइंट म्हणजे पॉइंट A एक्झॅक्टली फॉल्स ऑन पॉइंट P। पॉइंट A हा पॉइंट P वर एक्झॅक्टली फॉल होईल, तसेच पॉइंट B हा पॉइंट Q वर एक्झॅक्टली फॉल होतो आहे। वी ऑब्झर्व दिस, इफ पॉइंट A is placed on point P, then point B falls on point Q. जर A ला मी P वर प्लेस केलं तर B हा Q वर येतो आहे। If I place point A on point P, point B falls on point Q. It means the segment AB is congruent to PQ or segment PQ is congruent to segment AB. मग याला आपण कॉन्ग्रुअंट म्हणताना आपण याचं माप मोजलेलं आहे, म्हणजेच लेंथ PQ इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर। आपण थोड्या वेळापूर्वी याचं माप मोजलं आहे, पुन्हा एकदा बघा। सेगमेंट PQ 9 सेंटीमीटर, सेगमेंट AB इट इज ऑल्सो सेगमेंट AB 9 सेंटीमीटर।
पण माप लिहिताना आपण लेंथ हा शब्द वापरणार. लेंथ AB इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर. दॅट इज लेंथ AB, लेंथ PQ इज इक्वल लेंथ AB. लेंथ AB इज इक्वल्स लेंथ PQ लिहिलं तरीही चालेल. देअरफोर आता या दोन्हीही लाईन सेगमेंटची जी लेंथ आहे ती सारखी आहे. म्हणजेच सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. और आपण असंही लिहू शकतो सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ. पण ज्या वेळेला आपण याचं कॉन्ग्रुएन्स लिहितो त्यावेळेला पॉइंट A हा P ला किंवा पॉइंट P हा A ला करस्पॉन्ड घ्यायचा आणि पॉइंट B करस्पॉन्ड्स टू पॉइंट Q और पॉइंट Q करस्पॉन्ड्स टू पॉइंट B. तुम्ही इथे लेंथ लिहिताना सेगमेंटची किंवा कॉन्ग्रुएन्स लिहिताना सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BA असं लिहू शकणार नाही, कारण P हा पॉइंट A ला करस्पॉन्ड आहे किंवा P हा पॉइंट A वर फॉल होतोय, म्हणून तुम्ही P ला करस्पॉन्ड A हाच पॉइंट घ्याल, B हा घेणार नाही. याप्रमाणे आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट लिहू शकतो. इट मीन्स इफ गिव्हन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ. आपण पाहिलंय की दोघांची लांबी ज्या वेळेला सारखी असते त्यावेळेला त्या सेगमेंट्सला, त्या रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड और कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट्स असं म्हणतो. इफ गिव्हन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रुएंट. गिव्हन लाईन सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट इट मीन्स देअर लेंथ इज सेम. त्यांची लेंथ जी आहे ती सारखी असते, म्हणूनच ते कॉन्ग्रुएंट असतात, किंवा ते कॉन्ग्रुएंट आहेत म्हणूनच त्यांची लेंथ सारखी असते. याप्रमाणे तुम्ही कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट लिहू शकता. आता आपण यावरचे एक्झाम्पल बघूया. आता या ठिकाणी तुम्हाला एक लाईन दिसते आहे आणि त्यावर काही पॉइंट्स आहेत. आता हे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 पॉइंट्स आहे. आता आपल्याला कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्स लिहायचे आहे, त्यांच्या जोड्या लिहायच्या आहे, तर त्यावेळेला आपल्याला यामधला मिड पॉइंट शोधून घ्यावा लागेल. 1 2 3 4 आणि 1 2 3 4 हे 4 पॉइंट वर आणि 4 पॉइंट खाली सोडले तर X हा आपला मिड पॉइंट होतो. मग X च्या वरच्या बाजूला Y आहे. इट मीन्स Y करस्पॉन्ड्स टू W, म्हणजे Y हा पॉइंट W या पॉइंटवर फॉल होतो आहे. Z पॉइंट करस्पॉन्ड्स टू पॉइंट A, म्हणजे Z पॉइंट A वर फॉल होतो. पॉइंट P करस्पॉन्ड्स टू पॉइंट B, म्हणजे पॉइंट P हा B वर फॉल होतो. अँड पॉइंट Q करस्पॉन्ड्स टू पॉइंट C, म्हणजे Q हा पॉइंट C वर फॉल होतो. आता यावरून आपल्याला कॉन्ग्रुएंट सेगमेंट्सच्या जोड्या लिहिता येतात. सर्वप्रथम सेगमेंट AB. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. आता A हा पॉइंट कोणाला करस्पॉन्ड होतो आपण बघूया. X हा आपला मिड पॉइंट आहे. मग A हा पॉइंट कोणाला करस्पॉन्ड करतोय तर पॉइंट Z ला, आणि B हा पॉइंट करस्पॉन्ड्स टू पॉइंट P, म्हणजेच सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ZP. आता इथे आपल्याला कळलं की पॉइंट A करस्पॉन्ड्स टू पॉइंट Z. मग इथे आपण लिहू शकतो A चा करस्पॉन्डिंग पॉइंट Z अँड P करस्पॉन्ड्स टू पॉइंट B. सॉरी, P करस्पॉन्ड्स टू पॉइंट B, म्हणजे इथे पॉइंट B. सेगमेंट AB AP कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ZB. आता सेगमेंट AC. A पॉइंट करस्पॉन्ड्स टू Z. सो सेगमेंट AC चा आपल्याला कॉन्ग्रुएंट सेगमेंट काढायचा आहे, म्हणजे A चा करस्पॉन्डिंग पॉइंट Z आणि C चा करस्पॉन्डिंग पॉइंट बघा, C करस्पॉन्ड्स टू पॉइंट Q.
एक्स वरून मिड पॉइंट वरून त्याचं माप बघा, म्हणजेच त्याला आपण फोल्ड केलं या मिड पॉइंट वरून, तर हा पॉइंट कोणत्या पॉइंटवर फॉल होतोय, तर तो आहे क्यू. मीन्स सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ZQ. आता त्यानंतर सेगमेंट आपल्याला काढायची आहे. सेगमेंट BY, B करस्पॉन्ड्स टू पॉइंट P and Y corresponds to point W. Means segment PW congruent to segment BY. Now segment YQ, Y चा corresponding point आहे W and Q चा corresponding point आहे C. It means segment WC congruent to segment YQ. Now segment BW, B corresponds to point P, म्हणजे P हा पॉइंट बी वर फॉल होतो, म्हणजेच बी हा पॉइंट पी वर फॉल होणार आणि डब्ल्यू हा पॉइंट वाय वर फॉल होतो, म्हणून सेगमेंट BW कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PY. याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा गणित सोडवू शकता किंवा याप्रमाणे तुम्ही कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट लिहू शकता.